नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 10वी स्टेट बोर्ड मधला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, दॅट इज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर ही मेथड काय असते आपण बघू. फर्स्ट क्वेश्चन घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48. एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48. तर हा काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर या इक्वेशनचे आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं. यामध्ये काय करायचं, फर्स्ट आपल्याला काय करावं लागते, मिडल टर्म काढावं लागते. मिडल टर्म इक्वल्स टू 1/2 into coefficient of x whole bracket square. So 1/2 into coefficient of x म्हणजे x चा कोएफिशिएंट किती आहे, 8 आहे. होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो 4 चा स्क्वेअर किती येतो, 16 येतो. आता जो पण मिडल टर्म येईल तो काय करावा लागेल आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, एक्स स्क्वेअर प्लस 8x च्या नंतर काय करावं लागेल, प्लस 16 मायनस 16. इथं काय उरलं, मायनस 48 इक्वल टू 0. ह्याला आपण काय म्हणतो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर मला सांगा आता हा जो एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 हा कशाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती येतो, x प्लस 16 चा काय येतो 4. म्हणजे हा x प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपांड आहे. इक्वल टू किंवा मायनस मायनस ऍडिशन किती येते, 14 1 64 इक्वल टू 0. तर मग x प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 64. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सो काय भेटेल, x प्लस 4. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट काय येईल, x प्लस 4 येईल. आता 64 चा स्क्वेअर रूट काय येईल, प्लस और मायनस 8 येईल. का बरं, कारण 8 चा पण स्क्वेअर काय भेटतो, 64 भेटतो. आणि मायनस 8 चा पण स्क्वेअर काय भेटतो, 64 भेटतो. त्यामुळे आपल्याला दोन्ही कंडिशन बघावं लागतात, प्लस और मायनस. मग आता काय करू, एकदा x प्लस 4 इक्वल टू प्लस 8 घेऊ और x प्लस 4 इक्वल टू मायनस 8 घेऊ. सो x इक्वल टू 8 हे प्लस 8 गेला काय होते मायनस. सो x इक्वल टू काय भेटेल आपल्याला, 4 भेटेल. और x इक्वल टू मायनस 8 हे प्लस 8 गेला काय होते मायनस. सो x इक्वल टू काय भेटेल, मायनस 2. म्हणजे हे आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर आपण काय करू, हा सेम क्वेश्चन आपण नेक्स्ट जी मेथड आहे कोणती आहे, फॉर्म्युला मेथड, त्या मेथडने सोडू. हे समजलं. पहिल्यांदा महत्वाचं काय याच्यामध्ये, मिडल टर्म फाइंड केली. मिडल टर्मचा फॉर्म्युला काय, 1/2 into कोएफिशिएंट ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर. कोएफिशिएंट ऑफ x काय होता, 8 होता, प्लस 8. त्याच्या साइन सेट लिहायचं. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 चा स्क्वेअर 16. जो पण मिडल टर्म येईल तो काय करायचा, इक्वेशन मध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा. मग हे काय झाला, x प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपांड, मायनस 64 ला 64, मायनस 8 गेला प्लस झालं. तर इथे प्लस और मायनस का आलं इथे सांगितले मी. सो एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं आणि आन्सर भेटते. आता आपण सेम क्वेश्चन काय करू, फॉर्म्युला मेथडने सोडू. फॉर्म्युला मेथड काय आहे, तर फॉर्म्युला मेथड मध्ये आपल्याला काय लागतंय, फर्स्ट कंपेअर करू. कंपेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. दिस इज अ जनरल फॉर्म ऑफ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो कंपेअर केल्याच्या नंतर आपल्याला इथे a ची व्हॅल्यू काय भेटेल, a ची व्हॅल्यू काय भेटेल, काय नसतं म्हणजे 1 असते. b ची व्हॅल्यू किती भेटेल, b इक्वल टू 8 भेटेल. आणि c इक्वल टू मायनस 48. आता काही स्टुडंट काय करतात, c ची व्हॅल्यू लिहित असताना 48 लिहितात, साइन लिहित नाहीत. साइन एकही साइन चुकलं तर पूर्ण आन्सर चुकते. तर मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, x चा, x इक्वल टू मायनस b प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता आपण डायरेक्ट याच्या सोडू शकतो किंवा सेपरेटली आपण b स्क्वेअर मायनस 4ac काढू. b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे काय असतं, याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो. काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट और डेल्टा. तर b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, b ची व्हॅल्यू किती आहे 8 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे
-48 आहे. सो 8 चा स्क्वेअर 64 मायनस मायनस प्लस 8 चोक 32 16 17 18 किती आलं 182 प्लस 64 बरोबर आहे का 32 990 256 सो हे किती आलं 256 तर याच्यामध्ये काय चुका होतात आता हे जे आहे हे निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह आहे तर मायनस ऍज इट इज बी ची व्हॅल्यू किती आहे 8 प्लस ऑर मायनस आता बी स्क्वेअर मायनस 4 ची आपण व्हॅल्यू फाइंड केली आहे किती आहे 256 डिवायडेड बाय 2 into what is the value of a 1 so minus 8 plus or minus कशाचा स्क्वेअर आहे 16 चा 2 1 जा 2 आता एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची म्हणजे हे काय x इक्वल टू आहे फॉर्म्युला जो आहे तो x इक्वल टू आहे सो x इक्वल टू -8 plus 16 by 2 or x इक्वल टू -8 minus 16 by 2 सो किती राहिलं 8 divided by 2 इक्वल टू x इक्वल टू 4 आणि x इक्वल टू -24 by 2 सो x इक्वल टू -12 तर हे सेम आन्सर आपल्याला भेटले होते फर्स्ट ह्याच्यामध्ये तर हे आहे फॉर्म्युला मेथड ह्याला आपण काय म्हणतो फॉर्म्युला मेथड तर एक्झाम मध्ये जे मेन्शन केले त्याच मेथडने सोडवायचं समजा क्वेश्चन मध्ये जर मेन्शन केलं सॉल्व बाय युजिंग फॉर्म्युला मेथड म्हणले की फॉर्म्युला मेथडने सोडवायचं जर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने म्हणले तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचं आता त्याच्यामध्ये वन बाय वन आपण क्वेश्चन्स बघू तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आता आपण जे टाइप बघितलेला आहे त्यामध्ये बघितलेलं आहे की x चा कोएफिशियंट 1 असेल तर बघितलेला आहे समजा x चा कोएफिशियंट जर अदर दॅन 1 असेल तर काय करायचं ते सांगतो त्यामध्ये 2.3 आणि 2.4 असे दोन एक्सरसाइज आहेत 2.5 कशासाठी आहे वर्ड फॉर्म रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा नेचर ऑफ रूट तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड तर दोन्ही मेथडने आपल्याला आन्सर भेटतो वेगवेगळे मेथड्स आहेत फॅक्टरायझेशन मेथड आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे फॉर्म्युला मेथड आहे तर प्रॅक्टिस सेट 2.3 मला फर्स्ट क्वेश्चन x स्क्वेअर मायनस x मायनस 20 इक्वल टू 0 आता आपलं काय करायचं पहिल्यांदा आपल्याला मिडल टर्म काढायचं मिडल टर्म इक्वल टू काय 1/2 into coefficient of x whole bracket square equal to 1/2 into coefficient of x काय आहे सर काहीच नाही तर काय 1 आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर -1 आहे सो आता 1 1 जा 1च येणार आहे तर -1 चा स्क्वेअर काय येतो 1 आणि 2 चा स्क्वेअर काय येतो 4 म्हणजे ही टर्म आपल्याला काय करावं लागेल ह्या इक्वेशन मध्ये एकदा ऍड करावं लागेल एकदा सबट्रॅक्ट करावं लागेल सो x स्क्वेअर मायनस x एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं उरलं काय -20 इक्वल टू 0 सो हा कशाचा एक्सपांड आहे x स्क्वेअर चा स्क्वेअर रूट x इथे निगेटिव्ह आहे तर इथे निगेटिव्ह घ्यायचं 1 कशाचा स्क्वेअर रूट आहे 1 चा 4 चा 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हे निगेटिव्ह तिकडे गेला काय होते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय नसतं म्हणजे काय असतंय 1 असते 4 1 जा 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 24 जा 80 प्लस 1 1 जा 1 सो किती आलं हे 81/4 सो x minus 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काही मग x minus 1/2 इक्वल टू 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा आणि 4 कशाचा आहे 2 चा मग हे प्लस और मायनस घ्यावं लागेल कारण 81 9 चा पण स्क्वेअर येतो आणि प्लस 9 चा येतो -9 चा येतो मग काय करावं लागेल एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ आपण x
minus 1/2 equal to plus 9/2 or x minus 1/2 equal to minus 9/2. मग x इक्वल टू 9/2 हे निगेटिव्ह तिकडे गेला काय होईल पॉझिटिव्ह होईल. सो डिनॉमिनेटर सेम आहे काही 10 म्हणजेच 5 येईल. x इक्वल टू किती भेटलं 5 भेटलं. सिमिलरली इथं काय x इक्वल टू मायनस 9/2 हे निगेटिव्ह तिकडे गेला काय होईल पॉझिटिव्ह होईल. अपोजिट साइन सबट्रॅक्शन मायनस 8/2 सो x इक्वल टू येते -4. आता हे सेम क्वेश्चन आपण फॅक्टरायझेशन मध्ये सोडू शकतो, फॉर्म्युला मेथडने सोडू शकतो, पण कोणत्याही मेथडने सोडवा आन्सर सेमच आला पाहिजे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड घेऊ. क्वेश्चन इझी आहे. मुळात क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर सोपा आहे. सेकंड x² प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0. झालं. मिडल टर्म काढा. मिडल टर्म इक्वल टू 1/2 into coefficient of x whole bracket square. So 1/2 into coefficient of x काय आहे 2 आहे. 2 get cancel. 1 चा स्क्वेअर किती येतो 1. म्हणजे आपल्याला इक्वेशन मध्ये काय करावं लागेल +1 आणि -1 करावं लागेल. सो x² प्लस 2x प्लस 1 -1 इथे किती आहे -5 इक्वल टू 0. हा कशाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. करून वाटलं तर करून बघा. a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² प्लस 2 इंटू a इंटू b प्लस b स्क्वेअर. मग हे किती आलं -6 इक्वल टू 0. सो x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 6. सो टेकिंग स्क्वेअर रूट काय येईल x प्लस 1 इक्वल टू प्लस और मायनस √6. कारण 6 कशाचा स्क्वेअर रूट आहे का परफेक्ट स्क्वेअर नाही ना तो, तर तो रूट मध्ये लिहायचा. म्हणजे x इक्वल टू एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. हे झालं क्वेश्चन नंबर 2. इझी आहे, फार सोपं आहे. फक्त स्टेप वाईज लक्षात ठेवा आणि सॉल्व्ह करा. साइन मिस्टेक होऊ देऊ नका. एकही साइन जर मिस्टेक झालं तर पूर्ण आन्सर चुकतं. त्यामुळे साइन मिस्टेक होऊ देऊ नका. बेसिक रूल्स पाठ करा. m² मायनस 5m इक्वल टू -3. आता फर्स्ट ऑफ ऑल हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या इक्वेशनला आपल्याला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. जनरल फॉर्म मध्ये हे आहे का नाहीये. सो m² मायनस 5m हे निगेटिव्ह इकडे गेला का होईल पॉझिटिव्ह इक्वल टू 0. मग आता आपण काय करू शकतो मिडल टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x म्हणजे इथं m आहे. m चा कोएफिशियंट किती आहे -5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो रिड्यूस होतं काय होत नाही. -5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे आपल्याला 25/4 काय करायचंय ऍड आणि सब ऍड प्लस आणि मायनस करायचं. सो m² ऍज इट इज -5m ऍज इट इज. सो काय करावं लागेल प्लस 25/4 मायनस 25/4 काय उरलं इथं +3 इक्वल टू 0. मग आता हा कशाचा एक्सपांड आहे m² चा स्क्वेअर रूट m मायनसला मायनस 25 चा स्क्वेअर रूट 5 4 चा 2. सो m -5/2 होल ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपांड आहे तो इक्वल टू हे निगेटिव्ह कडे गेला काय होईल पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह कडे गेला काय होईल निगेटिव्ह होईल. काय नसतं म्हणजे काय असतं 1 असतं. सो याचा एलसीएम काढायला लागेल. 4 1 जा 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 1 जा 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 3 जा 12. सो किती आलं 13/4. So m minus 5/2 whole bracket square. So after taking square root, so काय भेटेल आपल्याला m minus 5/2 equal to आता स्क्वेअर रूट निघतो का नाही. सो 13 रूट मध्ये लिहावं लागेल आणि पुढच्या जागी काय 2 येईल. आता इथं प्लस और मायनस येईल. एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. बघा म्हणजे m minus 5/2 equal to एकदा काय प्लस. सो m इक्वल टू रूट 13/2 हे निगेटिव्ह इकडे गेला का पॉझिटिव्ह होईल म्हणजे आन्सर येईल
5 प्लस रूट 13/2 पुढे मागे झालं तरी चालतंय. हे झालं पॉझिटिव्ह. आता एक निगेटिव्ह. सो m इक्वल टू रूट निगेटिव्ह मायनस रूट 13/2 हे प्लस इकडे गेला मायनस इकडे गेला काय प्लस होईल. सो मायनस रूट 13 प्लस 5/2. आता 2.3 मध्ये 3 क्वेश्चन झालेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा नेक्स्ट क्वेश्चन थोडा डिफरंट आहे की यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कोएफिशियंट 1 नाहीये. तर 1 नसल्यावर काय करायचं ते बघू आपण. फोर्थ 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायला लागेल y² चा कोएफिशियंट आधी 1 करून घ्यावा लागेल. 1 करून घ्यावा लागेल. मग आपण काय करायचं पूर्ण इक्वेशनला 9 ने डिवाइड करू. डिवाइड बाय 9. आता इथं 9 ने डिवाइड केलं, इथं पण केलं आणि इथं पण केलं. तर 0 ने डिवाइड केल्यावर 0 येणार आहे. 9 9 कॅन्सल. किती ने डिवाइड होईल 3 ना. 3 4 दा 12 3 3 दा 9. म्हणजे रिड्यूस इक्वेशन काय झालं y² मायनस 4/3y प्लस 2/9 इक्वल टू 0. हे झालं रिड्यूस इक्वेशन. झालं. मग आपण काय काढायचं आता मिडल टर्म. मिडल टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x आहे का नाही इथं y आहे y². सो 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ y किती आहे मायनस 4/3. याला रिड्यूस करायचं 2 1 2 2 2 4. सो 2 चा स्क्वेअर किती येईल 4 येईल आणि 3 चा स्क्वेअर 9 येईल. म्हणजे जी पण मिडल टर्म येईल ती मिडल टर्म काय करावी लागते आपल्याला यामध्ये ऍड करावी लागते. सो 9y² मायनस 12y च्या नंतर काय घ्यावं लागेल प्लस 4/9 मायनस 4/9 आणि इथं काय उरलं आता प्लस 2/9 इक्वल टू 0. आता हा कशाचा एक्सपांड आहे 9 चा स्क्वेअर रूट किती येतो 3. y² चा स्क्वेअर रूट y मायनस ला मायनस 4 चा 2 9 चा 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इकडे गेल्यावर काय होईल हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल. याचा आन्सर येईल डिनॉमिनेटर सेम आहे. मग 4 मधून 2 गेले 2/9. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काय स्क्वेअर रूट निघून जाईल. सो 3y मायनस 2/3 इक्वल टू याचा स्क्वेअर रूट निघत नाही रूट 2/3 प्लस और मायनस. एकदा पॉझिटिव्ह घ्यायचं. सो 3y इक्वल टू प्लस और मायनस एकदा प्लस घेतलं रूट 2/3 हे निगेटिव्ह तिकडे गेला काय होईल पॉझिटिव्ह और 3y इक्वल टू एकदा निगेटिव्ह घ्यायचं रूट 2/3 प्लस 2/3. मग y इक्वल टू 3 कॉमन निघालं. सो रूट 2 प्लस 2. आता हे इथं आहे इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय येईल रूट 2 प्लस 2 डिवायडेड बाय 9. इथं पण तेच होईल. 3 कॉमन काढलं मायनस रूट 2 प्लस 2 आणि हे जे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेलं काय होईल 9 होईल. तर हे झालं आन्सर. तर समजलं म्हणजे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कोएफिशियंट x असो या y असो तर 1 नसेल तर त्या नंबरनी पूर्ण इक्वेशनला काय करायचं डिवाइड करायचं. आणि सेम प्रोसिजर नेक्स्ट प्रोसिजर सेम आहे कम्प्लिटिंग स्क्वेअरचं की मिडल टर्म काढायचं. जी मिडल टर्म येईल ते काय करायचं ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं आणि मग बाकीचं टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन. तर लास्टचे 2 क्वेश्चन आहेत ते कंप्लीट करू आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचे. टू y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. तर दिलेला जो क्वेश्चन आहे तो ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे पण आपल्याला इथं 2 नको आहे. तर काय करायचं 2y² 2 ने डिवाइड करू सगळ्यांना 9/2y प्लस 10/2 इक्वल टू 0. तर 2 2 कॅन्सल 2 1 2 2 5 10. सो काय भेटलं y²
प्लस 9/2y प्लस 5 इक्वल टू 0. झालं. मग आपण आपला मिडल टर्म फाइंड करायचं. 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ y किती आहे 9/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे रिड्यूस होत आहे का नाही. 9 चा स्क्वेअर 81 2 टू द 4 4 चा स्क्वेअर 16. म्हणजे जी पण मिडल टर्म आली आहे त्या मिडल टर्मला काय करावं लागेल ऍड आणि सबट्रॅक्ट करावं लागेल. सो 2y स्क्वेअर प्लस 9y 9y च्या नंतर काय करावं लागेल प्लस 81/16 मायनस 81/16 काय उरलंय प्लस 5 इक्वल टू 0. सो हा कशाचा स्क्वेअर रूट आहे हा कशाचा स्क्वेअर रूट आहे सॉरी इथं y राहिले. हा तर y स्क्वेअर स्क्वेअर रूट काय येईल y प्लस ला प्लस हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 9 चा हा 4. सो हा y प्लस 9/4 होल ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपांड आहे. हे निगेटिव्ह इकडे गेल्यावर काय होईल पॉझिटिव्ह होईल आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. याचा एलसीएम काढला 16 1 जा 16 क्रॉस 81 1 जा 81 मायनस 16 पंचे 80 म्हणजे किती आलं 1/16. सो y प्लस 9/4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. So taking square root, so y plus 9/4 equals to 1 चा square root 1 4 16 चा 4. मग एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं म्हणजे y plus 9/4 equal to plus 1/4 घेऊ. So y equal to 1/4 मायनस इकडे गेल्यावर काय होईल प्लस इकडे गेल्यावर मायनस. सो मायनस 8/4 सो मायनस 2 हे झालं प्लस घेतल्यावर. आता मायनस घेतल्यावर सो y प्लस 9/4 मायनस 1/4 सो y इक्वल टू मायनस 9/4 सो किती येईल मायनस 10/4 म्हणजेच मायनस 5/2. म्हणजे y च्या आपल्याला दोन व्हॅल्यूज भेटतात y इक्वल टू मायनस 2 आणि y इक्वल टू मायनस 5/2. तर लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2.3 मधला. आपण बघतोय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. सो लास्ट क्वेश्चन 5x स्क्वेअर इक्वल टू 4x प्लस 7. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल की या क्वाड्रॅटिक इक्वेशन ला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. सो 5x स्क्वेअर हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. त्यानंतर आपण काय करू आपल्याला x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती पाहिजे 1 पाहिजे. तर 1 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 5 ने डिवाइड करावं लागेल. इथं पण 5 ने डिवाइड केलं इथं पण 5 ने डिवाइड केलं आणि इथं पण 5 ने डिवाइड केलं इक्वल टू 0. सो 5 5 काय झालं कॅन्सल. मग काढू आपण मिडल टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x म्हणजे मायनस 4/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर 2 1 जा 2 2 टू जा 4 म्हणजे किती आलं 2 चा स्क्वेअर 4 5 चा स्क्वेअर 20. म्हणजे जे पण मिडल टर्म येईल ती आपण काय करतो ऍड करतो. म्हणजे x स्क्वेअर मायनस 4x/5 मध्ये काय करायचं प्लस 4/25 मायनस 4/25 उरलं काय मायनस 7/5 इक्वल टू 0. तर हा कशाचा एक्सपांड आहे x हे मायनस आहे मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 5 चा 25 चा स्क्वेअर रूट 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू निगेटिव्ह इकडे गेला काय होईल पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह इकडे गेला काय होईल पॉझिटिव्ह. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल डिनॉमिनेटर आधी सेम करावं लागतील. इथं 25 आहे इथं 25 करण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने खाली 5 ने वर 5 ने. सो आता डिनॉमिनेटर 25 झाला 4 ला 4 7 5 जा 35 म्हणजे किती आलं 39/25 इक्वल टू x minus 2/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट सो x minus 2/5 आता 39 कशाचा स्क्वेअर आहे का नाहीये. सो अंडर रूट प्लस और मायनस
5. मग एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं झालं. तर अशा प्रकारे ही झाली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची प्रॅक्टिस सेट 2.3. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2.4 घेऊ. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.